सुप्रभात मित्रांनो. आशावादी आणि निराशावादी दोन प्रकार नक्कीच पाहिलेत ना तुम्ही? स्वतःच्या अंतर्मनाला एकदा विचारून पहा की आपण कोणत्या प्रकारात मोडतो. आणि जर तुमचं तुम्हाला उत्तर जर आलं की तुम्ही निराशावादी आहात, तर नक्कीच हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवावाच लागेल. कारण नैराश्याची पायरी एकदा जर तुम्ही चढलात आणि सतत सतत तुमच्या मनात निराशावाद जर राहिला, तुम्हाला कोणत्याही गोष्टीत सकारात्मकता मिळालीच नाही, तुमच्या मनामध्ये ती डोकावलीच नाही, तर त्याचा परिणाम अतिशय गंभीर होतो मित्रांनो. अडचणींचा डोंगर प्रत्येकाला दिलेलाच आहे. सर्वप्रथम हे समजून घ्यायचंय, तुमच्या जन्मासोबतच सर्व सुख दुःख याची पोती तुम्हाला सांभाळण्यासाठी दिलेली असतात. त्याच्यातूनच तुम्हाला वाट काढत काढत तुमचं आयुष्य जगायचं असतं. मग तुमचा आशावाद जर जिवंत असेल तरच अशा अडचणींवर तुम्ही मात करू शकता. एका लेखकाने मोठी गमतीदार व्याख्या केली आहे पहा. म्हणे आता माणूस समोर आला तर आपल्याला समजा ओळखायचंय त्याला, हा आशावादी आहे का निराशावादी. तर ते कशावरनं तुम्ही ओळखाल म्हणे. एखादा माणूस वनवेवरून जातानाही दोन्ही बाजूला पाहत असेल तर तो नक्कीच निराशावादी असतो, असं त्यांनी केलेलं आकलन आहे. त्या मोठ्या लेखकाचं हे अतिशय मायन्यूट ऑब्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो, असं त्याचं हे अवलोकन आहे. आणि खरंच आहे, तुम्ही नीट विचार जर केलात तर असं घडलेलंच असतं. म्हणजे निराशावादी माणसाला ना सकारात्मक विचार कर रे बाबा असं सांगून त्याच्या जवळच्या लोकांना अक्षरशः कंटाळा येतो. इतकं एखाद्याचा निराशावाद त्याच्या मनातनं बाहेर काढून त्याला आशावादी बनवणं हे अवघड काम असतं मित्रांनो. म्हणूनच आपण आपल्या घरात, आपल्या मित्रांमध्ये जर एखादी जरी चुणूक कोणाच्या स्वभावात अशी दिसली तर आपण त्याला ताबडतोब सुधारण्याचा प्रयत्न करू. त्याला आपण थोडासा आधार देऊ. आधार देणं म्हणजे त्याच्यासाठी फार काही तुम्हाला करायचं नसतं. 2 शब्द प्रेमाचे त्याच्याशी बोलून त्याला थोडंसं प्रोत्साहन वाटेल अशा गोष्टी त्याच्यासमोर बोलायच्या आहेत आपल्याला. आजकाल हे करणं फार गरजेचं आहे. शाळकरी मुलांपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लोकांपर्यंत. इतकंच नाही तर संसारात पडलेल्या काही माणसांबद्दल पण आपल्याला असं करावं लागतं. कारण संसार करताना जर त्याच्या मनात निराशावाद शिरला, जर नैराश्यानं त्याला घेरला आणि तो त्यातून बाहेर नाही आला, तर त्या पूर्ण संसाराची माती झाल्याशिवाय राहत नाही. त्याला प्रेमाने आपल्याला घेतलं पाहिजे. प्रेम तर कुठे जगात विकत मिळत नाही, तो विकत घेऊ शकणार नाही. तुम्हाला त्याला विकत द्यायचं नाहीये. पण ते जर नाही मिळालं एखाद्याला,
तर त्याची फार मोठी किंमत, आयुष्याची किंमतच मोजावी लागू शकते. म्हणून जास्तीत जास्त आपल्या संपर्कातील लोक आशावादी कसे राहतील, सकारात्मकतेने आपलं जीवन कसं जगतील, याचा आपण विचार करत आपल्या आसपासच्या प्रत्येकाचा एक चांगला मित्र बनून जगण्याचा प्रयत्न करत आपल्याला जीवन जगायचंय. इतरांचंही जीवन सुधारण्याचा प्रयत्न करत स्वतःमध्ये सुद्धा मरेपर्यंत सुधारणा कराव्या लागतातच, हेही तितकंच सत्य आहे. प्रत्येक माणूस हा गुणांचा आणि अवगुणांचा पुतळा आहे. कोणी फार मोठं शहाणं म्हणून या जगात जन्माला येत नसतं. मन तुमचं कसं दिवसेंदिवस सुंदर होईल, हे ज्याला पाहता येतं, ही जाण जो स्वतःमध्ये निर्माण करतो, तो सदैव प्रसन्नच असतो. मग सुंदर मन घेऊन जगणारा माणूस, त्याला कितीही अडचणी येऊ द्यात, कितीही दुर्दैवाच्या फेऱ्यामध्ये तो अडकू दे, त्याच्यामध्ये अशी क्षमता निर्माण होते की तो दुर्दैवाचं रूपांतर सुद्धा सुदैवामध्ये करू शकतो. इतकी त्याच्यामध्ये प्रचंड ताकद निर्माण होते. एकदा मलाच काही जवळच्या लोकांनी विचारलं, छान वाटतं तुझ्याशी बोलल्यावर, आणि मनात विचार येतो, इतक्या लहान वयात स्वतःला इतकं तू कसं काय म्हणजे घेऊन गेलास इथपर्यंत. सांगावंसं वाटतं, जे काही जीवनात आलं त्याचा मी हसत मुखाने स्वीकार करायचं ठरवलं आणि नियतीच्या स्वाधीन मी स्वतःला करून टाकलं. नियती जसा प्रवास करायला लावेल तसाच मी प्रवास केला. शेवटी मी पण माणूस आहे. कधी मन थकलं, कधी मी खिन्न झालो, पण पुन्हा माझी मी उभारी घेऊ शकलो तेवढं मी स्वतःला घडवलं होतं. चेहऱ्यावरचं हसू न ढळू देता, कधी कधी शपथ सांगतो तुम्हाला, त्या नियतीला सुद्धा मी लाजवलंय. खूप मी मनापासून सांगतोय हे. जे मिळेल मनामध्ये एक स्वागतशीलता ठेवली, स्वीकार केला, एक नवजीवनाचं तत्व मनापासून अंगीकारलं आणि हसत जगायचं ठरवलं, हसवत जगायचं ठरवलं. आणि मनोमन मी माझ्या स्वतःच्या मनाला बजावत राहिलो. हा, कधी कधी टीकाही झाली माझ्यावर, मंदिरात जात नाही म्हणून, पण कर्तव्य न विसरता मस्त जपत जपत, काही आठवणींना जपत जपत मस्त जगत राहिलो. माझं तत्व मला तरी सुंदर वाटतं. पहा तुम्हाला आवडतं का?